Presented by अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय टीव्ही9 मराठी। बुलेटिनमध्ये महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूयात सांगलीच्या बातमीने। सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। 2-3 दिवसांपासून दुपारी कडक उन्हानंतर संध्याकाळी पाऊस पडत असल्याचं सध्या चित्र। तर सोलापूरच्या करमाळ्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नांदेड शहरातील विविध भागांमध्ये जोरदार मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। बोरच्या निगडे धांगवडी या गावामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अक्षरशः कहर। मुसळधार पावसामुळे धांगवडीतील नदी नाले तुडुंब भरल्यामुळे रस्त्यांना सुद्धा नदीचं स्वरूप। अचानक झालेल्या या पहिल्याच पूर्व मोसमी पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ। पावसामुळे वाळवा तालुक्यातल्या वारणा पट्ट्यातील ऊस पिकं भुईसपाट। दरम्यान लाखो रुपयांचं नुकसान झालं तरी सुद्धा कृषी विभागाचा याकडे कानाडोळा। तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। परभणीमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त। शेकडो एकरावरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यामुळे बळीराजा हवालदिल। धाराशिवच्या वारे वडगावातील केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट तर 2 एकरावरील केळी बाग जमीनदोस्त। शेतकऱ्यांचं 8 लाख रुपयांचं नुकसान। सिन्नर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार। पिंपळगाव धनगरवाडीमध्ये शेतकऱ्यांचे संसार अक्षरशः उघड्यावर। मान्सूनपूर्व पावसामुळे पिंपळगाव धनगरवाडी या ठिकाणी प्रचंड नुकसान। घरांचे पत्रे अंगावर पडल्यामुळे प्रांजल डुंबरे ही 11 वर्षांची मुलगी जखमी। श्रीगोंद्यामध्ये हिंगेवाडीत वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। आमदार विक्रम पाचपुतेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार, पाचपुतेंचं आश्वासन। परंडा तालुक्यातील आवार पिंपरी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कोसळलं महाकाय झाड तर शाळेला उन्हाळी सुट्टी असल्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। रावेर मुक्ताईनगर या तालुक्यातील नुकसानीचे तातडीनं पंचनामे करा। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे आदेश तर केळी पीक विमा कंपन्यांनी पंचनामे करून वास्तविक क्षेत्र ग्राह्य धरण्यासंदर्भातही निर्देश। उपमुख्यमंत्री यांनी जळगावातील नुकसानग्रस्तांची व्हिडिओ कॉलद्वारे पाहणी केली आहे। मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान। आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉल करून सध्याची ही परिस्थिती दाखवली। राहता कृषी बाजार समितीमध्ये डाळिंबाला मिळतोय चांगला भाव। उच्च प्रतीच्या डाळिंबाला प्रति किलो 305 रुपयांचा दर तर हा दर सर्वाधिक असल्याची माहिती। शिवाय साध्या दर्जाच्या डाळिंबाला प्रति किलो 191 ते 305 रुपयांचा दर। सोलापूरच्या जेऊर या ठिकाणी महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। शेतकऱ्यांना मिळणारा 8 तासांचा वीज पुरवठा 4 तासांवर आणल्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक। उदयसिंग नीलकंठ देशमुख असं उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 185 गावं आणि 545 पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई तर पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाण्यासाठी महिलांची वणवण। अक्कलकुवा तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या सर्वाधिक झळा। नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र तर 185 गावं आणि 545 पाडे संकटात। पाण्यासाठी महिलांना अनेक किलोमीटर पायपीट करण्याची वेळ। अक्कलकुवा तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा सर्वाधिक। पालघरमधील गांजे ढेकाळे या ग्रामपंचायतीमध्ये 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद। गांजे या गावातील महिलांना शाळेच्या पाड्यामध्ये डबक्यात साचलेलं गढूळ पाणी भरून देण्याची वेळ। तातडीनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची ही मागणी। नांदेडच्या उमरीमधील सिंधी शेलगाव या ठिकाणी निजामकालीन तलाव गाळामुळे निकामी तर तलाव निकामी झाल्यामुळे 6 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। तातडीनं तलावाच्या खोलीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी। शहादा पालिकेच्या शाळांची दुरुस्ती होणार। शासनाकडून 1 कोटींचा निधी मंजूर। शहाद्यातील 14 प्राथमिक शाळांची दुरुस्ती, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार। लातूरच्या रामलिंग मुदगडमधील प्राथमिक आरोग्य केंद्राला निलंगा पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची अचानक भेट। केंद्रामध्ये सुविधांचा अभाव समोर। मुदतबाह्य औषधं सुद्धा आढळली आहेत। संगमनेरच्या सुकेवाडी परिसरामध्ये धोकादायक बांधकामावर नगर परिषदेची कारवाई। हॉस्टेलचं निकृष्ट आणि नियमबाह्य बांधकाम प्रशासनानं हटवलं। यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी विकास मीना अवैध रेती उत्खननाविरोधात ऍक्शन मोडवर तर बाभुळगावमधील तांबा आणि बाटखेड धाड या ठिकाणी टाकून जिल्हाधिकाऱ्यांनी रेतीसाठा आणि ट्रक जप्त केला। दोषी अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा इशारा। सांगलीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर तहसीलदारांची कारवाई तर मानगंगा नदीमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या डंपरचा तहसीलदार शीतल बंडगर यांच्याकडून पाठलाग। तहसीलदारांच्या या कारवाईचं नागरिकांकडून कौतुक।
बारामतीच्या सुपा पोलिसांकडून अपहरण प्रकरणाचा काही तासात छडा, तर अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका. अटकेतील 2 आरोपींना पोलीस कोठडी. पिंपरी चिंचवड पालिकेनं मोठ्या गाजावाजात उभारलेल्या एअर प्युरिफिकेशन यंत्रणा धुळखात पडल्याचं चित्र. यंत्रणा उभारण्यासाठी 32 कोटी 75 लाख रुपयांचा खर्च. मात्र वायू प्रदूषण कमी न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांसमोर यंत्रमागधारकांची घोषणाबाजी. तर मजुरी वाढवून देण्याची यंत्रमागधारकांची मागणी. इचलकरंजीमध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून यंत्रमागधारकांचं आंदोलन सुरू आहे. साताऱ्याच्या फलटणमध्ये श्रीराम कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांचं 6 कोटी रुपये थकीत, तर वारंवार पैसे मागून सुद्धा कारखाना प्रशासनाची याकडे डोळेझाक. राज्यात सरकारच्या दलित उपवर्गीकरणाच्या निर्णयाला वाढता विरोध. अकोल्यामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधी सभा आणि परिसंवादांमध्ये सत्ताधारी नेत्यांची उपस्थिती. तर माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले आणि बबनराव घोलप यांचीही या ठिकाणी उपस्थिती. कौटुंबिक वाद आणि छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेनं जीवन संपवलं. हुडकेश्वर पोलिसांकडून सासूविरुद्ध गुन्हा दाखल, तर पतीलाही अटक. अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात रुग्णाची हेळसांड. स्ट्रेचर नसल्यामुळे आजारी पतीला पाठीवर घेऊन महिलेची धावपळ. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोल्यातील आरोग्य यंत्रणेमध्ये प्रचंड खळबळ. बुलढाण्याच्या राजूर घाटात अज्ञातानं वैधता संपलेला औषध साठा टाकल्याचा प्रकार. वैधता संपलेल्या औषध साठ्यामुळे वन्य प्राण्यांसह मानवी आरोग्यासही धोका निर्माण. स्थानिकांकडून आता दोषींवर कारवाईची मागणी. गोंदियाच्या बोरगाव परिसरामध्ये लाख खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याची निर्घृण हत्या. अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल. बेघर नागरिकांवर महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. उड्डाणपूल आणि इतर फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अनेक बेघर नागरिकांचं वास्तव्य. त्यांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केलं. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पीए बनवते असं म्हणत बेरोजगार तरुणाला महिलेकडून 4 लाखांचा गंडा. अप्पर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील म्हणून पैसे घेतले. महिलेविरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या इंदापूरमधील म्हसोबाची वाडी या परिसरामध्ये मध्यरात्री घरफोडीची घटना. खिडकीची लोखंडी ग्रिल तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश. चोरट्याकडनं 44,90,000चा ऐवज लंपास. मुंबई पोस्ट ऑफिसात नोकरी देण्याच्या बहाण्यानं तरुणाची 7.5 लाखांनी फसवणूक. तर जवाहरनगर पोलिसांकडनं एका आरोपीला अटक. इतर दोघांचाही शोध सुरू. राजकुमार रॉय असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव. बीडमध्ये सायबरच्या जाळ्यातनं महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला बेड्या. धारूर पोलिसांची कारवाई. तर सुनील गीताजी गिरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. आरोपीकडनं 1 मोबाईल फोन आणि दुचाकीही जप्त. यवतमाळ पोलिसांकडून रुई रोड परिसरातील दरोड्याचा 24 तासात उलगडा. तर 8 आरोपींना या प्रकरणी अटक. दरम्यान लुटीची रक्कमही जप्त.